नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी MSCIT इरा सेशन 13 बघणार आहोत. सिम्युलेशन क्वेश्चन ही टेस्ट आपण इथे बघूया. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, टेम्पलेट्स बेसिकली एन्फोर्स ओवरऑल consistency by having a predetermined structure and layout. So in Microsoft Word, search for the take a notes template in the search bar area and create the template. तर आपल्याला यामध्ये एक टेम्पलेट ओपन करायचे, त्यासाठी या ठिकाणी सर्च फॉर ऑनलाईन टेम्पलेटला क्लिक करायचं. यामध्ये टेक अ नोट या ऑप्शनला क्लिक करायचं आणि इथे क्रिएट करायचं. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, सेव्ह ॲज अलो यू टू सेव्ह अवर वर्क फॉर द फर्स्ट टाइम अँड ऑल्सो इट विल आस्क फॉर इन व्हॉट नेम it will be saved and where it will be saved. So save the given document on your desktop using save as with the name take a notes. तर आपल्याला हे डॉक्युमेंट टेक नोट्स नावाने सेव्ह करायचे आहे. त्यासाठी फाईल टॅबमध्ये जायचे आहे. त्यानंतर इथे सेव्ह ॲज या ऑप्शनला क्लिक करायचे आहे. यानंतर इथे डेस्कटॉप या फोल्डरवरती क्लिक करा आणि फाईल नेममध्ये क्लिक करा आणि नंतर सेव्ह करा. या ठिकाणी सिम्युलेशन क्वेश्चन टेस्ट पूर्ण झाली. आता आपण बघूया सेल पाथ लर्निंग. एकूण 6 स्टेप यामध्ये आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट फीचर अंडर द रीड मोड इन मायक्रोसॉफ्ट वर्ड अलो you to enhance your reading experience during the night by changing the background color. करेक्ट आन्सर आहे याचा सेकंड, सेपिया मोड. नेक्स्ट आहे, फ्रॉम विच ग्रुप अँड चेक बॉक्स ऑप्शन can you activate the vertical and horizontal rulers in Microsoft Word to assist in aligning text and object in document. करेक्ट आन्सर आहे सेकंड, शो ग्रुप रुलर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट फीचर फ्रॉम द विंडोज ग्रुप allow you to divide the document into two sections, making it easier to work on be different parts simultaneously, and how can you remove the split. The correct answer आहे याचा थर्ड, विंडो स्प्लिट रिमूव्ह विंडो. नेक्स्ट आहे बघा, हाऊ कॅन यू क्विकली झूम आउट ऑफ अ डॉक्युमेंट in Microsoft Word using the zoom slider on the status bar. Correct answer आहे याचा फर्स्ट, drag the slider to the left. Next आहे, what is the purpose of recording a micro in Microsoft Word and how can you execute the recorded micro. तर करेक्ट आन्सर आहे याचा थर्ड, automate task execution click stop. नेक्स्ट आहे, which tool under the Learning Tools contextual tab in Microsoft Word is designed to assist in the review of a document by providing an option to listen to the content. Correct answer आहे फर्स्ट, रीड अलाउड. तर या ठिकाणी आपलं हे सेल्फ पाथ लर्निंग पूर्ण झालं. आता आपण बघूया गाइडेड डू इट युअर सेल्फ. स्टार्ट करूया. First question आहे, in the given document to view in read mode, go to the view tab, then view group and click on the read mode option. The document read mode view मध्ये बघायचे, त्यासाठी view tab ला क्लिक करा. त्यानंतर read mode या ऑप्शनला क्लिक करा आणि यानंतर इथे सबमिट करा. नेक्स्ट आहे, in the given document to hide and show grid line, go to the view tab, then click on grid line under the show group. तर आपल्याला ग्रीड लाईन शो करायचं आहे, त्यासाठी आपल्याला जायचं आहे व्ह्यू टॅबमध्ये. व्ह्यूमध्ये आल्यानंतर इथे ग्रीड लाईन नावाचा ऑप्शन आहे, त्यावर एकदा टिक मार्क करा. टिक मार्क केल्यानंतर पुन्हा एकदा त्या चेकबॉक्सवरती क्लिक करा आणि इथे सबमिट करा. पुढे आहे, इन द गिवन डॉक्युमेंट टू झूम आउट अँड झूम इन, गो टू द व्ह्यू टॅब, क्लिक ऑन झूम ऑप्शन, सेट द पेज सेटिंग टू 100%. 200% झूम लेवल सेट करायची आपल्याला.
यासाठी सर्वात अगोदर व्ह्यू टॅबला क्लिक करा, यानंतर झूम या ऑप्शनवरती क्लिक करा, यानंतर इथे 200% झूमवरती क्लिक करा अँड ओके करा आणि सबमिट करा. पुढे आहे ओपन द न्यू डॉक्युमेंट टू एक्सप्लोर द डॉक्युमेंट रिगार्डिंग हेल्प. गो टू द हेल्प टॅब, देन क्लिक ऑन द हेल्प. वर्ड डॉक्युमेंट उघडा आणि त्यामध्ये हेल्प ओपन करायची आहे. सर्वात अगोदर वर्ड ओपन करण्यासाठी स्टार्ट वर्ड या ॲप्लिकेशनला क्लिक करा, यानंतर ब्लँक डॉक्युमेंटला क्लिक करा, यामध्ये हेल्प या ऑप्शनला क्लिक करा आणि यामध्ये हेल्प या ऑप्शनवरती क्लिक करा आणि सबमिट करा. लास्ट क्वेश्चन आहे ओपन द न्यू डॉक्युमेंट टू कॉन्टॅक्ट द मायक्रोसॉफ्ट टीम. गो टू द हेल्प टॅब, देन क्लिक ऑन कॉन्टॅक्ट सपोर्ट. तर मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन करा, त्यानंतर ब्लँक डॉक्युमेंटला क्लिक करा, यानंतर हेल्प टॅबला क्लिक करा, यामध्ये कॉन्टॅक्ट सपोर्ट या ऑप्शनला क्लिक करा आणि यानंतर सबमिट करा आणि आता एंड एक्झाम करा. येस. पुढचा टेस्ट आहे आपली आता सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे अमित टाइप्स अ लेटर and want to highlight important lines in yellow. Which feature should he use? याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड, टेक्स्ट हायलाइट कलर. नेक्स्ट आहे two classmates use PowerPoint. One adds only text, the other uses image sound translation. Whose presentation will be more effective? करेक्ट आन्सर आहे सेकंड, इमेज अँड ट्रान्झिशन्स. नेक्स्ट आहे टीचर्स चेक स्टुडंट फाईल. वन इज XLS, वन इज PPTX. which belong Excel and which to PowerPoint. तर करेक्ट आन्सर आहे याचा थर्ड, बोथ आर PowerPoint. सॉरी, सेकंड आन्सर याचा XLS Excel and PPT is PowerPoint. Next, Arnav save a document without save and can't find it later. What went wrong? तर याचा करेक्ट आन्सर आहे थर्ड, save in default or unknown folder. Next आहे a menu bar shows option like file, insert, design. What are these collectively called in modern software? करेक्ट आन्सर आहे याचं फर्स्ट, tabs and ribbon. नेक्स्ट आहे स्नेहा tries to find spelling check in a toolbar but can't. Where else might she look for it? करेक्ट आन्सर आहे याचं फोर्थ, अंडर रिव्ह्यू or tool tab. Next आहे two friends are editing text. One use autocorrect, the other types manually. Which method is better and why? Correct answer आहे याचा सेकंड, autocorrect save time and fixes common errors. Next आहे a file was saved in .doc format but did not open on another device. What could have prevented this problem? करेक्ट आन्सर आहे याचा थर्ड, सेव्ह ॲज PDF फॉर compatibility. नेक्स्ट आहे यू वॉन्ट टू ईमेल युअर सेन्स प्रोजेक्ट टू द टीचर. विच फॉर्मॅट इज बेस्ट अँड वे? करेक्ट आन्सर आहे सेकंड, .pdf because it locks the format. And last question, to girl save presentation, one added titles media, the other left defaults. Who prepared better? करेक्ट आन्सर आहे याचं सेकंड, गर्ल फर्स्ट. तर मित्रांनो या ठिकाणी सेशन कंप्लीशन टेस्ट पूर्ण झाली सेशन 13ची. अशा प्रकारे आपलं हे सेशन 3 इथे पूर्ण झालं. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. एक लाईक करा, चॅनलला जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सेशन 14 मध्ये.